सगळ्यात पहिले तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना हॅपी दसरा. सो आज दसरा होता, त्याच्यामुळे सकाळ सकाळी उठून आधी सगळी क्लिनिंग वगैरे उरकून घेतली, कारण दसरा काढायचं राहिलं होतं. सो म्हणलं आता जास्त काही नाही, किमान फरशी वगैरे तरी पुसावं. सो ती क्लिनिंग केली, त्यानंतर छानपैकी आंघोळ वगैरे केली. आणि आज सण होता म्हणल्यावरती कुर्ती वगैरे वेअर करणं तर बनतात. सो मस्त अशी कुर्ती वेअर केली. आणि काल मी फुलं आणायची विसरली, सो ती आणायला गेले खाली. आधी मग फुलं वगैरे घेतली आणि परत रूमवरती आले. आता ना इथं माझ्याकडं पाटी होती 2-3 वर्षापूर्वीची जुनी. सो मी तिला आधी क्लीन करून घेतलं, कारण तिच्यावरती ना सरस्वती ड्रॉ करायची होती मला. आता मी सरस्वती तर पहिल्यांदाच ड्रॉ करत होते. आधी ना गुगलवरती फोटो पाहिला, त्यानंतर असं ड्रॉ करून घेतली मस्तपैकी. आता सरस्वती वगैरे ड्रॉ करून झाली होती, म्हटलं पूजेचं ताट तयार करावा. मग त्यासाठी ना मी इथं फुलं सोडली, मस्त असं ताट वगैरे तयार केलं, नैवेद्य पण बनवलं होतं मी इथं. तसं पाहायला गेलं ना माझ्याकडं काही जास्त असे कलर नव्हते, 2-3 कलर होते. सो म्हणलं तितक्यातच अशी छोटीशी आपली रांगोळी काढावा, कारण की मग पूजेला ते बरं वाटत नाही बिना रांगोळीचं. सो मस्त अशी ना फुलांची रांगोळी काढून घेतली, त्याच्यामध्ये रेड कलर भरला. असं मी माझ्या आजीकडून ऐकलं होतं, ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आपलं फ्युचर बनवायचं आहे किंवा सक्सेस व्हायचं आहे ना, त्या गोष्टींची पूजा करायची, त्याने ना आपल्याला यश लवकर मिळतं. सो मी इथं आहे ना लॅपटॉप आणि माझं जे ट्रायपॉड वगैरे होतं ना त्याची पूजा करून घेतली होती. आता इथं आहे ना माझ्याकडे दिवा नव्हता, म्हणून दिव्याच्या जागेवरती ना मी धूप लावली होती. म्हटलं आता दिवा नाही, किमान धूप का होईना. सो धूप लावली. शेवटी मा सरस्वतीचा आशीर्वाद घेतला. आता इथं आहे ना माझी फायनली पूजा वगैरे सगळं उरकलं होतं. म्हटलं जेवण करून घेऊ. आणि पूजाला बसायच्या आधी आहे ना मी खीर ठेवली होती गॅसवरती, पण माझ्या लक्षात राहिलं नाही, म्हणून पूर्ण खीर करपून गेली. बट काय करणार यार, स्वतःकडूनच चुकी झाली, म्हणून गपचूप जेवण करून घेतलं. एक तर आहे ना अभ्यास करायचा मुहूर्त निघत नाही, आणि निघल्यावरती ना काही विघ्न येणार म्हणजे येणार.